गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग बोल कृष्णा. गुड मॉर्निंग. तर इथं वामडा, राधिका, पिवड्या, भैया, इकडं दाजे येतं, इकडं कार्तिक इकडे पिल्या. तर इथं कृष्णा बसलाय बघा. काल कृष्णाच्या हाताला लागलेलं तुम्हाला तर माहिती आहे. काल आम्ही 16व्यासाठी इकडं यायचं होतं जीवरवाडीला, आणि विषय काय झाला की काल येताना थोडंसं याला गेट लागलं, त्याच्यामुळं हाताला फ्रॅक्चर झाला. अवघं मामाच्या चावीचं घेणार वय घे की. वहिनीचं आहे ती, मामाचं नाही, वहिनीचं. या वहिनीला म्हणू नको, तू गपचूप घेऊन जा. तुला आवडलंय बघू काय नीट दाखव की दिलंय वय. आयो घेऊन जा तो ती हालो करते या डिस्क्याव करते डिस्क्याव. तर बघा आज आमची सकाळ आहे पोपळच्या घरी. तर आता सध्या आम्ही सगळे पोपळजमध्ये येतं. काल आव डिस्क्याव केलं वय. तर बघा काल आम्ही सगळेजण आलेलो जीवरवाडीला, कारण काल होता स्वीटीचा 16वा, स्वीटी सागरचा. तर 16वा हे केला आणि रात्री आम्ही मुक्कामाला पोपळजमध्ये आलो. उशीर झालेला बघा, म्हणजे 16वा झाल्याच्या नंतरनं मग ती काकण बाशिंग सोडलं, नंतरनं आंघोळ्या घातल्या त्यांना. ती हे खेळतात ना, ती पाटीत मासवळ्या बिचव्या ही टाकून ती हुडकायचं, ती खेळलो, आणि नंतरनं तिची वटी भरली, आणि त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला. मग आम्ही इथंच थांबायचा विचार केला. आई आपा गेले कोंडिजाला, कारण मामीचा पण फोन येत होता या इकडं म्हणून. आई आपा कोंडिजाला गेले, आम्ही सगळीजण इथं आलो, आणि माझे सासू सासरे म्हणजेच आई नाना जीवरवाडीत थांबले स्वीटीपाशी. तर आई तर अगोदरच होत्या पाठ राखीन म्हणून आलेल्या माझ्या सासूबाई, आणि नाना पण रात्री थांबलेत. तर आता पांडुतात्या जाणार आणि स्वीटीला आणि आईनला नानांना घेऊन इकडं येणार जिंतीला, आणि आम्ही इथून आता निघणार आहेत. आई आपा पण यायला लागलेत कोंडिजातनं, आणि हे बाकीची सगळी निघणार आहेत. तर इकडं आहे कृष्णा, आणि कृष्णाचा हात आता बरा आहे ना. कृष्णा दुखत नाही ना हात? होय र, हातात मोबाईल नाही धराव तसा, हाताला ताण येतो. इकडं बघ मला सांगा, दुखतोय का? दुखतोय? कुठं दुखतोय? थोडासा इकडे बघ, इथं दुखतोय ग पिल्याचा हात. किती त्रास होता असं त्याला. पिल्या पण आला काय ग? पिल्या तू आला वय. तर वहिनीने सकाळ सकाळ सगळ्यांसाठी आवगो तू पण हाय वय. तर इकडे ही बसल्यात बघा सगळी, आणि आपण आता बघू तिकडच्या घरी काय चाललंय, कोण कोण आहे ती तुम्हाला मी दाखवते लाईव्ह मध्ये ऑन कॅमेरा. आई आपा काय अजून आले नाहीत बघा. इकडे सगळे आहेत, प्रियंका, भावड्या, पूजा, वहिनी, केशव कुठे काय माहिती. ही बघा इकडे सगळी नाश्ता करत बसले. तर आणि वहिनींनी सकाळ सकाळ सगळ्यांसाठी नाश्ता केला बघा, पोहे, गरा, चहा सगळं. तर सगळ्यांनी पोटभर असं जेवण केले, म्हणजे नाश्ता केलेला आहे. तर हे बघा दुर्गाचं जरा सुकल्यावर वाटते ती झालेलं. औषध लावलंय ना आता. भावड्याला मॅडमचा फोन आलाय बघा, तिथून व्हिडिओ बघून फोन केलाय मॅडमने. काय झालं कसं झालं म्हणून विचारतात. हा ना, बोलतेत विचारतेत. प्रियंकाला पण बोलल्या, प्रियंकाला नाश्ता दिला आता खायला. गोळ्या खायच्या तर प्रियंका. हा दुखतंय बघा, तर आता दुखणारच आहे ती. ही डोळ्यापाशी सुजायला लागले इकडून. हे माशा ताप देतात काय ग तुला? जा घरा जाऊन बस फॅन पशी. हा पाणी पाहिजे वहिनी, पाणी पाहिजे हिला, पाणी द्या पायाला का? लागले तिथं म्हणजे माशा बसणार नाही ना. पी पाणी आणि गोळ्या खा. मग गोळ्या कशात येतं तिकडे येतं का? दामाने पी. तिला ना ही आकाळ आहे ना, सगळं दुखतंय. या दुर्गा पाणी पाजू लागते वय ग. अरे तिला खर्चटलंय, थोडं लागलंय थोडं, पण ती मुक्कामार किती लागलाय त्याच्यामुळे त्रास होतोय माहिती आहे का? केशव कुठे वहिनी? बाहेर गेला वय. सगळी पेशंटच आहे बघा आमच्या इथं. आता इकडून तरी पिल्या काल वाचला. पिल्या कुठे या वहिनी? तिकडंच आहे, तेव्हा काय यायला लागलाय तिकडंच या. पिल्या पण पडला होता, पिऊ पण पडली होती. पिऊ, पिल्या ना आम्ही 3 जण वाचलो.
काय भावड्या काय लागले महाग आपल्या? हे कोणत्या करणे केले मध्ये लागलंय लिंबू हे टाकलेलं गरम आणायला त्याचं उतरायचंय. आणि तिकडे मावशी म्हणते तिकडे जाऊ ना सागरीला जाऊन या की. तुमच्या हातावर पडले बघायचं काय तरी आटील रशी नाही ना. आपलं साधारण आहे. बघा काय पण बोलू नको. प्रियंका जा दिवाणवर जाऊन बस, आपल्याला जायचंय जिंतीला. थोडा वेळ आराम कर गोळ्या खाऊन. हा जा तिकडं त्यांच्याकडं. हा ज्याला चांगलं कळतं त्याच्याकडनंच बघितलं. हा मग काय तुम्ही दुर्लक्ष केलं, मध्ये सांगितलं जाऊ द्या मुर्द्या काय नाही म्हणून. भावड्या फुल टेन्शन मध्ये आहे बघा. काल कसं डोळं भरलं होतं, रडायला लागला होता. हा काय रड म्हणायला लागतं होय. खाली पडल्यावर एवढा. दवाखान्यात आल्यावर सगळ्यांना बघून माझं कधी काय कर लेकरं बाळ बहिणी बाळाला काय झालं नाही पाहिजे. सगळ्यांचा तसाच विचार असतो, प्रत्येकाचा तसाच. ए दमाने दमाने ते झाड थोडंसं कुठं जाते? घरात जाते. तेल सुटलं मासे बसतात. जा गोळ्या. आजच्या दिवस उद्यापासून हाय मी तुझ्यापाशी. आजच्या दिवस नाही यायचं अजून. तरी काल तशीच गेली तिला दवाखान्यात घेऊन. कुणाला सांगितलं नव्हतं, कुणाला माहिती नव्हतं, कुणाला म्हणलं पण नव्हतं. अहो सांगितलं तर असतं ना. हा ह्याला द्या की पोहे खायला. त्याला पोहे खायला हा तिथं मग तिथं त्यांचा पण राडा उठला असता सगळा. काय सांगतो. हा कारण कुणाची जेवण पण नव्हती झाली, काहीच नव्हती झाली. हा ही आली, हिला पोहे नाश्ता द्या की. ती कांदा खायला लागली नुसता. सकाळपासून मोकळीच आहे. होय. हा मला स्वीटीचा फोन आला, दवाखान्यातच होतं त्यावेळेस. म्हणली मम्मी कुठे आहे? म्हणलं हाय जीवरमध्ये. कागद आहे म्हणली. काय नाही माझा मोबाईल आताशी माझ्या हातात आला म्हणून तुला फोन केला, तू दिसत नाही तर तू पण आणि पप्पा पण. म्हणलं हाय म्हणलं इकडे जीवरला आली. म्हणली काय झालं? म्हणलं काय नाही काम होतं थोडं. तिला सांगितलंच नाही. घरी आल्यावर बघितलं प्रियंकाला आणि दुर्गाला. ती लागली रडाय. पूर्ण लग्नात रडली नाही कवा हिथं होती तर रडली नाही. ती कशीच रडली नाही. ह्या दोघींना बघितलं की लागली रडायला. काय झालं? अय आता तू सगळीकडच खायला लागली वय. होय. काल इथं आली की लागली रडायला. तिला बघून मी तिकडं रडायला लागली. मला पण तिथं दादा तीन लागली म्हणायला. उलट चांगलं लय कानावनं गेलं, काय नाही झालं असं तसं म्हणून. लय अवघड आहे. आज सकाळ सकाळचं म्हणलं इथं काय चाललंय ते दाखव. आता थोड्या वेळाने आम्ही जाणार आहे जिंतीला बघा. तर काय झालं, पिवड्या डिस्क्याव करते. उशीर झालं, मला वाकडं दाखवती या. कसं काकाला कर बर, काकाला कर बर, काकाला. हा आता पानतात्या जाणार आहे आणायला. मग आपल्या स्वीटीला आईला नानाला घेऊन येणार आहे. मग त्यांच्याबरोबर शिदुरी ही येईन. आणि नंतर 4 दिवसांनी स्वीटी जाताना मग आम्हाला पण शिदुरी ही द्यावी लागणार आहे. तर बघू आता मी, आई, आप्पा आणि तुमचं दाजी आम्ही 4 जण जाणार आहे पुढं. कारण आम्ही तिथं गेल्यावरती नाही का स्वीटी नंतर येणार पानतात्याबरोबर. तर त्याच्यावरनं तुकडा उतरून टाकायला तिचं स्वागत करण्यासाठी आम्ही पुढं चाललोय. घरी कोणच नाही जिंतीमध्ये. आम्ही सगळे इकडंच आहे कालपासून. काय झालं? का रडवतोय? का रडवतोय? हात का तसा ठेवलाय? होय तसाच हातात तांब्या. वय दाजी झालं तयार. त्याला काय झालं? माझं झालंय का नाही? उठायचं आणि गाडीवर बसायचं. मी सगळं उरकलेलं आहे वहिनी. तिकडं ती वाळायला टाकलेले आहेत कपडे, चादर काय म्हणतात ती, सतरंजी आणि साडी. काकीनला सांगा आता जातो, गेलो म्हणावं. झोप घेतली असते तर उठलं झोपेत असं सांगितलं. पण मी काय बसाय घेते पाण्याला घेते. मला एकदा आता पाणी द्या, पाणी पितो आणि निघतो आम्ही. तर चला व्हिडिओला करते त्याची. आणि म्हणलं सकाळ सकाळची कशी कंडिशन आहे, सगळ्यांचं काय काय चाललंय. आणि आज आम्ही हिथंच आहे ते सांगा म्हणलं. काल दिवसभर काय मी एक पण व्हिडिओ घेतला नाही बघा. रात्री ज्यावेळेस त्या हळदी ती खेळायला लागली त्यावेळेस भयाला म्हणलं घे भया व्हिडिओ म्हणून. नाहीतर काल सकाळपासून असं टेन्शन होतं ना डोक्याला. ते सगळ्यांचं बघून माझं डोकं दुखायला लागलं. या कृष्णाचा हात, प्रियंकाचं, दुर्गाचं, हे पिल्याला वायलच बँड आलं या, त्याचं वायलच आहे. हाय का नाही पिल्या? फोड्या कसल्या आल्यात वहिनी? हा बघू
आता म्हणलं दुखतंय काल काय तर तेल सोडा तेल सोडा त्याला चाललं तिथं आहे का फटाफट बाप्पा काल व्यवस्थित घरी पोचला रात्री फोन आलता बाप्पाचा आलो म्हणलं काय काकाला नेल कटर दिले चालतंय म्हणलं घ्या काळजी एक आता हजार केशव म्हणतोय तिघ जण गाडीवर जाऊ नका दोघं जण जावा तिघ जण जाऊ नका दोघं जण जावा तर चला कसं होईल तसं आता निघतो आम्ही घरी